महाराष्ट्र न्यूज चैनल। इस प्रकार के नारे वहां लग रहे थे, जिस प्रकार की बातें वहां हो रही थी, मैं ऐसा मानता हूं भारत के युवाओं की अभिव्यक्ति नहीं थी। इस देश में कुछ लोग भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान दिखाते हैं और उल्टा बर्ताव करते हैं। उसी संविधान ने तैयार की हुई इंस्टीट्यूशंस को, संस्थाओं को नकारते हैं और अराजकता फैले इसकी कामना करते हैं। ऐसे इरादे कभी सफल नहीं हो सकते। मी अमेरिकेवरून आधीच 20-22 तासाचा प्रवास करून सरळ जंतर मंतरलाच गेलो होतो एअरपोर्टवरनं, आणि तिथून मग रात्री सकाळी 4-5 ला मी घरी आलो, त्यामुळे थोडं थकलेलो होतो। तर काल आपण सगळ्यांनी जसं पाहिलं की जंतर मंतरवर काल हजारोच्या संख्येने तरुण आलेले होते, जे आपले शिक्षा मंत्री आहे त्यांचा राजीनामा मागण्यासाठी। 1 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते खराब करण्यात आलेलं आहे। नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसई चे 17 लाख स्टुडंट्स जे आहेत त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे। सीयूईटी चे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे। एसएससी जीडी चे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे। तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठे ना कुठे कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावी लागेल। आणि याचमुळे काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला, आणि त्यावरून आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाहीये। तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे, ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये, आणि तो आता रस्त्यावर येणार। आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू, आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू। सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी काल सांगितले अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे या आंदोलनातून उघड झाले आहेत। बर, काय अराजक चेहरा म्हणजे काय? अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे येतो मी त्याच्यात। आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात। जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे। देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा। ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे। ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं।